सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, श्री सिद्धेश्वर महाराज तलाव, खंदक बाग या परिसरात काही दिवसांपूर्वी 50हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला होता। या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे आता स्पष्ट झाल्याने मृत कावळे आढळून आलेला परिसर महापालिका निर्जंतुकीकरण केला जात आहे। मृत कावळे आढळून आलेला परिसर बंद करण्यात आला असून चिकन व अंडी विक्रीस बंदी घालण्यात आली आहे। राज्यातील अनेक शहरांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे। यात पक्षी, कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे। त्यानंतर आता सोलापूर शहरात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून शहरातील कंबर तलाव, सिद्धेश्वर तलाव परिसरात कावळा, बगळा, घार या पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। परिणामी महापालिका प्रशासन देखील सतर्क झाले असून उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी दिली। जिल्हाधिकारी साहेबांनी याबाबत आपला जो कंबर तलाव एरिया आहे दोन जे एरिया आहे त्या ठिकाणी आपल्याला मृत कावळ्या आढळल्या तो आपल्याला कंटेनमेंट झोन जाहीर केलेला आहे। सर्वांना आपल्या मार्फत आवाहन देत आहे की या भागातले जे चिकनचे दुकान आहे त्याबरोबर जे चिकन असेल, मटन असेल किंवा जे मांस ज्याच्यामुळं पक्ष्यांचा मांस असेल त्याच्यामध्ये कावळ्यापासून इतर जे पक्षी आहेत त्याच्याकडे जाऊ शकतो किंवा मानवाला पण काही कंडिशनमध्ये मानवाला सुद्धा त्रास होऊ शकतो। सर्वात महत्त्वाचं आहे की जे काही तुम्ही नॉर्मल जे मांस मटन वगैरे खातात ते पूर्ण शिजवून खायचं आहे आणि ह्या भागातल्या एरियातली जी दुकानं असतात त्याला आम्हाला सकाळीच स्वादिष्ट झालेलं आहे। आम्ही आता संध्याकाळीपासून दुपारपासून येतली त्या ठिकाणी जे मांस विक्री जे असेल, खुली मांस विक्री असेल किंवा शिजवलेल्या वगैरे करत असेल ते बंदी करण्यासाठी आमच्या आणि कुणालाही असे मृत कावळे वगैरे लक्षात आलं आमचे जे अधिकृत विभाग आहे आणि जो ॲनिमल वेटरनरी जे डिपार्टमेंट आहे त्याची बॉडी टाकली डेड बॉडी कशी डिस्पोज ऑफ करावी, सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशन कसंही करावं तर ती आणि शक्यतो या भागामध्ये नागरिकांनी सुद्धा काही दिवस समजा मला वाटतं की आपल्या तलावाचा एक हा जो एरिया आहे बऱ्याच वेळा नागरिक सकाळी संध्याकाळी वॉकिंगसाठी करतात। काही दिवस त्या ठिकाणी अवॉइड करावं, इतर आपले जे प्लेग्राऊंड आहे त्या ठिकाणी वापर करावा। सर, महिला